नमो मागणे स्वाहा मध्यभागे नमो मागणे स्वाहा 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 सर्वांगल मांगल्ये शिवे सर्वांगाल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्कारणे स्वाहा जाते रुद्र शिवांतरो गोरा बाबा का हृदय सर्वा सुंदर संतापजाग्ने स्वाहा अय्ययं नमः नमो देव माग्ने स्वाहा अय्ययं नमः जाजय नमो माग्ने स्वाहा अय्ययं नमः ओम ब्रह्म ब्रह्म भगवते मुष्टि वरण और वायु ज्ञान उत्तर मुझे माग्ने स्वाहा अय्ययं नमः प्रभुशाली में लक्ष्मीनारायण नो साई रुद्रनाग्ने स्वाहा अय्ययं नमः श्री वासाई लक्ष्मीनारायण नो साई रुद्रनाग्ने स्वाहा नवदेवता भूर्वाग्ने स्वाहा अग्नयैदं नमः देवता भूर्वाग्ने स्वाहा अग्नयभूतं स्वाहा एष्यायै नमो नमः स्वाहा अग्नयभूतं स्वाहा भूर्वाग्ने स्वाहा अग्नयभूतं स्वाहा नमो नमः स्वाहा ज्या ताई द्या ते तुमच्या हाताने त्या सर्वांच्या हाताने सहस्रवादा सहस्रमूर्ति गजानन ब्रह्मणा दिवसरि मांगल्य धीमजंतो न महालक्ष्मीभ्यो नमः महाकाली महा सरस्वती भगवती भवानी नवदुर्गा सप्तदेवता देवश्यामलाय श्यामबालाय जनलक्ष्मी धनलक्ष्मी वरलक्ष्मी महालक्ष्मीभ्यो नमो नमः हळदी कुंकवाचं ताट फुलाचं ताट तुमच्या जवळ या कापूर नाही तू पेटला पण कापूर नाही कापूर आहे का इथे पाठीमागे बघा पाकिट आहे इथे हळदी कुंकवाचं फुलाचं ताट पै भांड आणि भेटलं कापूर? तुमच्या समोर आहे ना. आता महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती मेन महत्वाची लक्षात घ्या. मगाशी मी सांगितलं आनंद यानुसारच प्रत्येक गोष्टी चालणार आहेत. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर कर्म. कर्म करता रहा याचा अर्थ भगवंताने सांगितलेला आहे की कर्म तुमच्या हातात आहे, प्रारब्ध माझ्या हातात आहे. कर्म तुमच्या हातामध्ये आहे. कसं बुद्धी करताना विचार दिलेला आहे, मन दिलेला आहे. काय करताय तुम्ही हे सर्वस्व तुमच्यावर ठरवलेलं आहे. मला सांगा विचार करणं नीट ऐका, विचार करणं हे चूक आहे की बरोबर?